जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बेळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम 2024 म्हणजेच SPPUच्या ज्या परीक्षा मार्च-एप्रिल 2024 रोजी होणार आहे त्यातील आजच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट फर्स्ट 2023 पॅटर्नच्या सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंडच्या एक्झामचं परीक्षा वेळापत्रक विद्यापीठामार्फत जाहीर करून देण्यात आलेलं आहे. तर या परीक्षा कधी होणार आहे, सेमिस्टर फर्स्टच्या परीक्षेचा टाईम काय आहे, सेमिस्टर सेकंडच्या परीक्षेचा टाईम काय आहे, कोणत्या परीक्षा पोस्टपोन होण्याची शक्यता आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. आणि ज्या काही परीक्षा पोस्टपोन होतील किंवा स्पेशल एक्झाम घेतली जाईल त्याची माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल ॲज वेल ॲज यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये जर का सहभागी झाले नसेल तर त्वरित टेलिग्राम चॅनलमध्ये जॉईनिंग व्हा, सहभागी व्हा. ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण की MCOM पार्ट फर्स्ट 2023 क्रेडिट पॅटर्नची परीक्षा कधी होणार आहेत. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला एक टाइम टेबल दिसून येईल, एक्झामिनेशन मार्च-एप्रिल 2024. तर या परीक्षेचं टाइम टेबल विद्यापीठामार्फत दिनांक 2 एप्रिल 2024ला जाहीर करून देण्यात आलेलं आहे. तर यामध्ये सेमिस्टर सेकंडच्या जे काही परीक्षा होणार आहे म्हणजे जे विद्यार्थी आता रेग्युलर आहे त्या सेमिस्टर सेकंडच्या परीक्षा 18 मे 2024 ते 25 मे 2024 या दरम्यान दुपारी 2 ते 5 या टायमिंगमध्ये होणार आहे. यामध्ये आपण हे पण बघणार आहे की कोणता पेपर किती मार्काला आहे ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 18 मे ते 25 मे 2024 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये सेमिस्टर सेकंडचे पेपर होतील. तर सेमिस्टर फर्स्टचे पेपर याच दिवशी सकाळी 10 ते 1 या वेळेमध्ये होतील. म्हणजे एखादा विद्यार्थी असा असेल की तो सेमिस्टर फर्स्टमध्ये जर का त्याचा बॅकलॉग राहिलेला असेल तर आत्ता सेमिस्टर सेकंडमध्ये त्याचं एकाच दिवसात काय होणार आहे, 2 पेपर होणार आहे. म्हणजे कदाचित एखादा विद्यार्थी आता फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोलचा सेमिस्टर सेकंडचा पेपर हा दुपारी 2 ते 5 वेळात देईल, बट त्याच दिवशी सकाळी जर का त्याचा बॅकलॉग पेपर मॅनेजमेंट अकाउंटिंगचा राहिला तर त्याच दिवशी सकाळी 10 ते 1 या वेळेमध्ये 18 तारखेला तो पेपर देणार आहेत. तर अगोदर सेमिस्टर फर्स्ट बाबतीत चर्चा करू. सेमिस्टर फर्स्टची जी काही एक्झाम होणार आहे ती 18 मे 2024 ते 27 मे 2024 या वेळेमध्ये या तारखेदरम्यान सकाळी 10 ते 1 या वेळेमध्ये होणार आहे. त्यामध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंगचा पेपर हा 70 मार्काचा होणार आहे. त्यानंतर बिझनेस स्टॅट, इंडस्ट्रियल इकॉनॉमिक आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्लिकेशन यांचे पेपर देखील 70 मार्कांचे होणार आहे. तर हा पेपर बिझनेस स्टॅट, इंडस्ट्रियल इकॉनॉमिक आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्लिकेशनचा पेपर हा 21 मे 2024 रोजी होणार आहे. तर 22/5/2024 रोजी म्हणजे बघा 18 तारखेनंतर 21 तारीख, 21 तारखेनंतर 22 तारीख, 22 तारखेनंतर 24 तारीख, 24 तारीखनंतर 25 तारीख आणि 27 तारीख मध्ये तुम्हाला जास्त ब्रेक दिलेला नाही. ओके, सो 21 तारखेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 तारखेला तुमचा जो काही पेपर होणार आहे तो ॲप्लिकेशन ऑफ म्हणजे ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग, कॉस्ट सिस्टीम, सेंट्रल बँकिंग, कोऑपरेटिव्ह मुवमेंट, इन्फॉर्मेशन या पद्धतीने तुमचे जे काही स्पेशलायझेशनचे विषय आहे त्या पद्धतीचे पेपर होतील. 22 तारखेचा पेपर पण प्रत्येक पेपर हा 70 मार्काचा होणार आहे. तर 24 मे 2024ला जे काही पेपर आहे ते तुमचे 35 मार्कासाठीचे प्रत्येकी पेपर असणार आहे. ज्यामध्ये कॉस्ट फॉर डिसिजन मेकिंग, नंतर डायरेक्ट टॅक्स, ई कॉमर्स, इव्हेंट मॅनेजमेंट, लेबर लॉ असे जे काही विषय आहेत तर त्यांची परीक्षा ही किती मार्कांची होणार आहे, 35 मार्कांची होणार आहे. आणि यासाठी 2 तासाचाच टाईम स्लॉट दिलेला आहे. तर 25 मे 2024 रोजी जे काही परीक्षा होतील तर ते ॲडव्हान्स अकाउंटिंग म्हणजे हा जो काही पुढचा विषय आहे त्या विषयामध्ये होणार आहे. ओके, त्यानंतर 27 तारखेला जो पेपर होईल तो रिसर्च मेथडॉलॉजीचा होणार आहे. तर सेमिस्टर सेकंडमध्ये 18 मे 2024 रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल हा पेपर होईल. 21 मे 2024 रोजी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा पेपर होईल. म्हणजे 18, 21, 22 हे जे काही पेपर आहे हे सर्व पेपर 70 मार्काचे होणार आहे. त्यानंतर तुमचा जो स्पेशलायझेशन सब्जेक्ट असेल तर स्पेशलायझेशन सब्जेक्टमधला सब्जेक्ट या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर 24 तारखेला जे काही पेपर होतील तर हे प्रत्येक पेपर तुमचे किती मार्कांचे होणार आहे तर 35 मार्काचे होणार आहे. यामध्ये बिझनेस लॉ अँड
इथिक्स, ब्रँडिंग, कोऑपरेटिव्ह सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, इनडायरेक्ट टॅक्स, लॉ ऑफ ॲट्रिब्युशन, त्यानंतर बँकिंग प्रोडक्ट्स अँड सर्व्हिस, रूरल एंटरप्रिनरशिप अँड मायक्रो फायनान्स, दॅन व्हरायन्स ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. हे जे काही विषय आहे हे सर्व 35 मार्काचे विषय आहे आणि बाकीचे सर्व विषय तुमचे 70 मार्कांचे होणार आहे. यामध्ये बिझनेस एन्व्हायरमेंट ॲनालिसिस मी प्रत्येक विषय वाचून दाखवत नाही आणि 25 तारखेचे जे काही पेपर आहे ते पण 70 मार्कांचे होणार आहे. यापैकी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड यामध्ये जे पेपर 24 तारीख 25 तारखेच्या दरम्यान होणार आहे तर हे पेपर कदाचित पोस्टपोन होण्याची शक्यता आहे किंवा काही विद्यार्थी जे काही MCOM पार्ट फर्स्ट ला आहे पण त्यांनी GDCAसाठी नोंदणी केलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांनी जर आपल्या महाविद्यालयामार्फत विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला जर काही मेल केला तर त्यांची एक्झाम देखील घेतली जाऊ शकते किंवा स्पेशल एक्झाम घेतली जाऊ शकते किंवा शक्यतो तरी मी विद्यापीठाला आम्ही रेकमेंड केलेलं आहे की असे पेपर पोस्टपोन करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांना MCOMची परीक्षा देता येईल ॲज वेल ॲज त्यांना GDCAची देखील परीक्षा देता येईल. कारण तुम्हाला माहिती आहे की GDCAची परीक्षा 24 मे, 25 मे आणि 26 मे या दिवशी होणार आहे. ते वेळापत्रक विद्यापीठाने किंवा त्या संबंधित एजन्सीने अगोदरच जाहीर करून दिलेलं आहे. त्यामुळे विद्यापीठाला आपल्या या परीक्षांचं टाईमटेबल काय करावं लागणार आहे, चेंज करावं लागणार आहे किंवा त्या संबंधित विद्यार्थ्यांना स्पेशल एक्झाम द्यावी लागणार आहे. तर नेमकी याबाबतचा काय निर्णय होतो तो आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलमार्फत दिला जाईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघितला, त्यामुळं आपल्या बाकीच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. आणि अधिक माहितीसाठी म्हणजे जसं की तुम्हाला आता येणाऱ्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट, त्यानंतर तुमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न अभ्यासासाठी या संदर्भात सर्व व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलला देणारच आहोत. त्यामुळं आपण निश्चित या यूट्यूब चॅनल्सला लाभ घ्या, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.